नमस्कार, मी रचना विचारे. सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. अगदी वेळ मी तुमचा घेणार नाहीये कारण थेट मला या कार्यक्रमाला सुरुवात करायची. आज माझ्या स्टुडिओत आहेत लेखक दिग्दर्शक अरविंद जगताप सर, तुमचं खूप मनापासून स्वागत. आणि दुसरे आहेत निर्माते राहुल भंडारे, तुमचंही खूप खूप मनापासून स्वागत. दोघांशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण फक्त मलाच नाही तर उभ्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांनाही आज तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. पण त्याआधी मला त्यांच्याशी बोलायचे ते म्हणजे जसे माझे प्रश्न तयार आहेत तसेच तुमच्याही मनात खूप सारे प्रश्न असतील, तुम्हालाही या दोघांशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या असतील तर त्यासाठी पटकन तुम्ही आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 02261112400. आम्ही तुमच्या प्रश्नांची, तुमच्या फोनची वाट बघतोय. सगळ्यात आधी मला सुरुवात करायची आहे अरविंद सर तुमच्यापासून. खूप लोक ओळखतात आता तुमचं लिखाणाच्या माध्यमातून खरं तर व्यक्ती कसा प्रसिद्ध होतो हे तुम्ही दाखवून दिलेत आम्हाला. तुम्हाला बेसिकली कसं वाटतं? नाही म्हणजे याचंच जास्त टेन्शन येतं कारण आपण लिहिलेलं असतं, लिहून मोकळे होतो. मग आपल्याला कोणाला काही वाईट वाटलं तर फार त्याला लेखक माहीत नसतो. पण आता जरा चेहऱ्याने ओळखायला लागले त्याच्यामुळे लोक पकडून आपल्याला हे असं का लिहिलं असं विचारू शकतील अशी. पण खरं तर मुळात ही गोष्टच महत्त्वाची होती की लोकांपर्यंत पोचायचं तर लोकांनी आपल्याशी संवाद पण साधला पाहिजे आणि त्यांना नेमकं काय हवं आहे. तर या प्रोसेसमुळे खूप सोपं झालं आहे. खूप लोक रिॲक्ट होतात आणि कळतं की नेमकं लोकांना कशा प्रकारचं लिखाण हवं आहे किंवा आपले दोष पण इतक्या सहजपणे लोक आपल्याला सांगू शकतात. हे जास्त महत्त्वाचं. निश्चितपणे तो सुसंवाद साधण्याची एक वेगळी प्रोसेस असते आणि मला वाटतं की या प्रोसेसचा राहुल तुला सुद्धा खूप जास्त फायदा झाला असेल. तो कसा? ॲक्च्युली या प्रोसेसचा फायदा असा झाला की हे जे नाटक आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, म्हणजे 2 वर्षापासून या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या आम्ही प्रोसेसमध्ये होतो की लोकांचे रिॲक्शन, ॲक्शन, सोशल चेंजेस, पॉलिटिकल चेंजेस, ह्या सगळ्या गोष्टीचं एक सार अरविंद जगतापांनी त्यांच्या लिखाणातनं केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या लोकांचे रिॲक्शन आहेत आणि लोकांना जे वाटते, लोकांना जे भावते हे त्याचे रिफ्लेक्शन म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. आणि मला असं वाटतं हे नाटक करून मला हा आनंद जास्त होतो आहे की गेले 2 वर्ष जे साचलेले लोकांच्या मनात, आता मी आज पण सगळ्या टी व्ही पाहताना किंवा FB वर पाहताना इतक्या घटना घडतात समाजामध्ये आणि कोणी बोलत नाही. खूप लोकांना बोलावंसं वाटतं पण कदाचित त्यांच्या लिबर्टीचा स्टॅच्यू झाला असावा आणि त्याचं हे उत्तर, त्याचं हे रिफ्लेक्शन किंवा त्याला अनुत्तरित प्रश्नांचं हे उत्तर म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. निश्चितपणे आता खूप सारे प्रश्न जसं तू म्हणालास की मनात दडलेले असतात पण ते आपण व्यक्तिशः तितकेसे एक्सप्रेस करू शकत नाही आणि ते खूप महत्त्वाचं काम लेखकाच्या माध्यमातून होत असतो. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लिखाण करायचं जेव्हा ठरलं, तुमच्या पुढे नेमकी वन लाईन काय होती? नाही, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही ॲक्च्युली कुठलं संशोधन नाही, कुठला इतिहास नाही, कुठला दस्तावेज नाही. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे सोशल मीडियाचं प्रतिबिंब आहे. सोशल मीडियावर ज्या प्रकारे कितीही महत्त्वाचा इश्यू असला तरी ज्या प्रकारे रिॲक्ट होतात लोक, त्याचं ते प्रतिबिंब म्हणजे नाटक आहे. आणि त्या नाटकाची ट्रीटमेंट वेगळी. ही काय राजा राणीची गोष्ट नाही मग त्यांचा घटस्फोट होत आला आणि मग असं काही नाही. हे समाजाच्या वेगवेगळ्या लेयर्स, वेगवेगळ्या पातळीवर घडणारं नाट्य आहे. आणि मुळात म्हणजे पुतळ्यांसारखी गोष्ट आहे, जातीसारखी गोष्ट आहे किंवा या सगळ्या गोष्टींवर समाज असा अचानक रिॲक्ट का होतोय आणि समाजात माणसं एकमेकांच्या जातीचा का जास्त विचार करतायत. एखाद्या पुतळ्याची विटंबना झाली, एखाद्या पुतळ्याचा काही मुद्दा आला की लोक त्याच्यावर अक्रस्ताळीपणाने रिॲक्ट होतात. आणि शेतकरी आत्महत्येसारखा प्रश्न असेल किंवा बाकीचे काही सामाजिक प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल किंवा एखादी मुलगी 2-2 किलोमीटर जाऊन पाणी आणते गावातली, तिच्याबद्दल कोणाला तेवढी तळमळ का वाटत नाही. तर म्हणून यासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं या प्रश्नावर चर्चा करायला, तर या सामाजिक प्रश्नावर चर्चा करायची होती की आपल्याला सगळ्यांना मिळून विकास करायचा होता. म्हणून कुठेतरी त्या स्वातंत्र्याचा पुतळा झालाय का असा प्रश्न आपण त्याच्यातून नेहमीच आपण बघतो की जेव्हा कुठलाही सामाजिक आशय पुढे येतो किंवा असा मुद्दा जेव्हा हातात येतो तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात. कलाकार म्हणून आपण तितके नाही पटकन रस्त्यावर येऊ शकत कारण अर्थातच एक फेस व्हॅल्यू आपल्याला निर्माण झालेली असते, मिळालेली असते. मग कुठेतरी लिखाणाच्या माध्यमातून आपण अर्थातच ते लोकांच्या समोर आणतो आणि त्याची एक संद बांधणी करून मग ती नाटकाच्या माध्यमातून का असेना किंवा सिनेमाच्या माध्यमातून, मालिकेच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणत असतो. पण ह्याचं सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे निर्मात्यावर, कारण ते तुम्हाला लोकांच्या पुढ्यात ठेवायचं असतं. मग तेव्हा ती जबाबदारी कशी असते? कसं आहे की मी 5 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतो की म्हणजे मी कॉलेज जसं संपलं त्याच्यानंतर मी बरेचसे आंदोलनं अशी पाहिले आहेत, लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, निषेध व्यक्त करतात आहे. परंतु 5 वर्षानंतरचा जो आताचा जो पिरियड आहे म्हणजे व्हॉट्सअप आणि सोशल नेटवर्कमुळे माझे काही मित्र असे आहेत की इतक्या मोठ्या घटना घडल्या
म्हणजे निर्भया प्रकरण असेल दिल्लीमधलं किंवा महाराष्ट्रातलं एखादं बलात्कार प्रकरण असेल किंवा एखादा हत्याकांड असेल, तर माझे काही मित्र जे इतके तीव्रपणे आंदोलन रस्त्यावर उतरायचे, ती मुलं आता व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर मी माझा निषेध व्यक्त केलेला आहे, आता तू तुझं बघ. म्हणजे सामूहिक जी गोष्ट होती ती आता वैयक्तिक झालेली आहे, व्यक्तिगत झालेली आहे, व्हर्च्युअल झालंय. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे मला इतकी भीती वाटेल की अरे लोक आता पुढे एवढी मोठी घटना जरी घडली तरी लोक रिॲक्ट होतील की नाही. आणि फक्त निर्माता म्हणून 30 ढोबळ नाटकं, 30 कौटुंबिक जिव्हाळ्याची नाटकं आणि तेच खोटं मला करायचं नव्हतं. त्यामुळे हे प्रत्येक वेळी म्हणजे आपली जी संस्था अद्वैत संस्था, या संस्थेच्या माध्यमातून हाच प्रयत्न केला की काहीतरी वेगळं असेल तरच करूया. आणि गेले 10 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे, पण या 10 वर्षामध्ये इतका ताकदीचा, इतकं थेट लिहिणारा लेखक म्हणून अरविंद सरांसारखा एवढा मोठा माणूस मला भेटला, तर मला ही मोठी पर्वणी होती. म्हणजे कारण जबरदस्तच आणि पुनर्जीवित नाटकांची जी लाट आहे आणि तोच विषय नव्या आशयाने मांडायचा, मला ते पटत नव्हतं. म्हणून मी म्हणलो की आता आपला एक नवा लेखक मिळालेला आहे, उमदा लेखक मिळालेला. आणि अरविंद सरांचं पहिलं व्यावसायिक लिखाण आणि दिग्दर्शनातलं पहिलं पावलं आहे. तर बोले हा नाटक इतक्या तीव्रतेने लिहिलं आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, तर बोलले की आपण हे करूयाच यार. आणि ते मनात साठलं होतं ना, ते बोल आता अशा पद्धतीने बाहेर काढूया. निश्चितपणे मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या या नाटकाच्या अनुषंगाने खूप विचारायचं आहे, पण पुन्हा एकदा मला तुमच्याकडे यायचं ते म्हणजे की अरविंद जगताप कोणालाही माहीत नव्हते खरं तर, पण चला हवा येऊ द्या च्या पत्रातल्या लेखनामुळे अरविंद जगताप आता सगळ्यांना कळलेले आहेत. आणि मला वाटतं की आता TV चॅनल्सच्या माध्यमातून सुद्धा हा चेहरा लोकांना कळू लागलेला आहे. आता लोकांच्या काय रिॲक्शन्स येतात? रिॲक्शन ही खरं तर पत्रामुळे खूप जास्त मला प्रतिक्रिया आल्या. आणि त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची आठवण ही आहे की माझ्या एरियात मी जिथे राहतो त्या पोस्टमन काकांना जेव्हा कळलं की अच्छा हा माणूस तो आहे, तर त्यांनी जी कडकडून मिठी मारली आणि ज्या प्रकारे ते म्हणजे त्यांना बोलायला सुचत नव्हतं. आणि ते इतके हळवे होऊन की आता आम्हाला लोक खूप वेगळं हे करतात आणि ट्रीटमेंट वेगळी मिळते. म्हणजे त्यांच्याबद्दल काही आधी वेगळी वागणूक होती असं नाही, पण ते जे अजून जो ओलावा त्यांना वैयक्तिक भेटला आणि ते जेव्हा पत्रावर इतके इमोशनल झाले, तेव्हा मला खरं वाटलं की ही कुठेतरी ही सगळ्यात महत्त्वाची दाद आहे. कारण दुर्मिळ होत चालले होते खरं तर पोस्टमन, आणि त्यांनाच पुनरुज्जीवित करण्याचं काम खरं तर तुमच्या माध्यमातून झालंय असंही म्हटलं तरी मला वाटतं की वावगं ठरणार नाही. तसा मुद्दा नाही, पण त्याची कधी कधी अडचणी होतात. म्हणजे मागे एका मुलाने मला मेसेज केला, तो सातत्याने मला मेसेज करतो आणि सांगतो की माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि तिचे वडील नाही म्हणतायत, तर तुमच्या पत्रात ते आहे की तुम्ही तिच्या वडिलांना जर पत्र लिहिलं तर हो म्हणतात. हे काही कळलं, एक मोठी जबाबदारी आहे. हरकत नाही, गप्पाच्या सुरुवातीवर पहिला फोन आलाय तो घेऊया. रवींद्र कुडाळकर बोलतायत पुण्याहून आपल्याशी. बोला रवींद्र, प्रश्न विचारा. रवींद्र, तुम्हाला आवाज ऐकू येतोय माझा? हरकत नाही, फोन ड्रॉप झालेला आहे. मला राहुल पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं आहे की अद्वैत प्रोडक्शनने नेहमीच आम्ही बघितले की जागो मोहन प्यारे असेल, अगदी लुचापासून ठष्ट असेल, अशी खूप वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं आम्हाला दिली, खूप हसवलं आम्हाला. पण मग आता अचानक का असं की आम्हाला तुम्ही सामाजिक भान दाखवताय? नाही, हे काय पहिलं नाटक नाही आपलं सामाजिक भान देणारं. याच्या आधी आपण ठष्ट केलं संजय पवारांचं, त्यालाही शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला 5 लाखाचा, जे स्त्रियांच्या प्रश्नांवर होतं, तरुणींच्याच प्रश्नांच्या वर निर्भय होतं नाटक. त्याच्यानंतर शिवाजी अंडरग्राऊंडसारखं नाटक आलं. ॲक्च्युली बेसिकली माझा प्रवासच स्टेट प्लेमधून झालेला आहे. मी रस्त्यावर पथनाट्य करणारा मुलगा होतो आणि बऱ्याचशा चळवळीच्या लोकांशी निगडीत होतो तसा. त्यामुळे ते कुठेतरी एक बालमनावर ते बालकडू बोलतो ना आपण, ते मनात रुजलं गेलं आणि ते एक भान होतं सोशली. आणि कुठेतरी असं वाटतं की आपली एक सोशल कमिटमेंट आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की समृद्ध जगणं फार महत्त्वाचं आहे. कारण फक्त मृत्यू येत नाही म्हणून रोज पोट भरत राहायचं कारण मृत्यू येत नाही, इतकं निर्बुद्ध आणि इतकं लाचारवानं जीवन जगणारा मी मुलगा नाही आहे. त्याच्यामुळे सतत संघर्ष, सतत काहीतरी वेगळं शोधण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्या सर्चिंगमधनंच कदाचित अरविंद सरांसारखे, कारण आमची ही प्रोसेस फार दिवसांपासून सुरू होती आणि खूप असं समृद्ध लिखाण आम्हा दोघांनाही वाटलं की बाबा हे आता हे लोकांसमोर मांडूया आपण. त्यावेळी अशी एक जाणीव होती मनात की बाबा हे नाटक आजच्या स्टेजला येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मी आता 2-3 दिवसापूर्वी बातम्या बघतो की भारताचा राष्ट्रपतीची निवडणूक ठरल्यानंतर त्या भारताच्या राष्ट्रपतीची जाग पाहिली जाते. बरोबर. की एखादा खेळाडू राष्ट्रीय खेळाडू जेव्हा एखादं ऑलिम्पिक पद घेतो त्यावेळी पण त्याची जात शोधली जाते. ही जी काय मानसिकता आहे लोकांची, कारण माणूसपणच हरवलेला आहे आणि क्लासच्या गोष्टी सोडून आता कास्टच्या लेवलपर्यंत आलेली आहे.
आणि ते कुठेतरी मार्मिक पद्धतीने सटायर पद्धतीने विनोदी पद्धतीने नॉट ओन्ली की चला आता बसा तुम्हाला धीर गंभीर काय तर आम्हाला सांगायचं असं बिलकुल नाही. कारण मी गेल्या 7-8 प्रयोगामध्ये पाहतो की लोक खळखळून हसतात आहे आणि लोक अंतर्मुख होऊन जातात आहे. निश्चितपणे. पण आपल्याला सगळ्यांना एकच जात लागू पडते, ती म्हणजे कलाकार. कलाकार. आणखीन एक फोन आलाय, तो घेऊया. पैठणहून स्वाती बोलतायत. बोला स्वाती, प्रश्न विचारा. अरविंद जगतापांसाठी मला बोलायचं होतं त्यांच्याशी. बोला. त्यांचं तुम्हाला सांगते, कला हवाई उद्यामध्ये जे हे करतात पत्रलेखन त्यांचं, ते बघून अक्षरशः रडायला येतं बरं का. खरं तर अशा रिॲक्शन्स खूप जणांकडून तुम्हाला सातत्याने मिळत असतील. हा, मी खरं तर त्यात खूपदा ते विनोदी पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे पत्र, किंवा खूपदा त्यात मी वेगळे विषय, खूप पॉझिटिव्ह विषय, पावसासारखे विषय किंवा पाणी असे विषय मांडलेले आहेत, किंवा सचिन तेंडुलकर सारखा विषय मांडला. पण त्याला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्या एवढी किंवा त्या शब्दांपेक्षा जास्त म्हणजे सागर कारंडेची जी संवेदनशील आवाज आहे, सागर कारंडे ज्या पद्धतीने ते पत्र वाचतो, तर आणि ती सगळी टीमच, म्हणजे या सगळ्यांनी ज्या प्रकारे ती वातावरण निर्मिती करतात, म्हणजे दिग्दर्शक निलेश साबळे त्या पत्राच्या आधी जे वातावरण निर्मिती करतो किंवा, तर हे सगळ्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याच्यामुळे ते एक वातावरण तसं तयार होतं. पण बऱ्याचदा माझी इच्छा नसते की कोणी रडावं किंवा कोणी, मला असं वाटतं की ते खूप गमतीशीर पद्धतीने सांगितलं जावं. आणि त्या पत्रातून नेहमी काहीतरी पॉझिटिव्ह सांगण्याचा आपला प्रयत्न असतो. तर थँक्यू, तुम्ही ऐकता, पण मी खरं तर काहीतरी नवीन देण्यासाठीच लिहितो. निश्चितपणे. राहुल, तुला कसा अनुभव राहिला अरविंद जगतापांचा? अरविंद जगतापांचा खूपच छान अनुभव आला. आणि अरविंद सरांसोबत एक गोष्ट मला सातत्याने जाणवली की मी बऱ्याचशा चांगल्या दिग्दर्शकांबरोबर, लेखकांबरोबर काम केलं, पण अरविंद सरांसोबत काम करत असताना असं मला प्रकर्षाने जाणवलं की सतत ते नवीन नवीन शोधण्याच्या प्रयत्नात असतात. म्हणजे आमची रंगीत तालीम होती, मला आठवत आहे, औरंगाबादला. आणि एक माझ्या मते सर 3 तास आधी किंवा माझ्या मते पहिली रंगीत तालीम सुरू होण्याआधी सरांनी चेंजेस सांगितले. त्यामुळे कलाकार एवढे अलर्ट होते आणि कलाकारांसोबत मी, बरं ही प्रॉपर्टी नव्हती सर, हा सीन होता का, नाही हा सीन आत्ता मी बसवला. इतकं अलर्ट आणि इतकं नवीन त्यांना सुचत असतात ना, ही गोष्ट मला पहिल्यांदा अरविंद सरांबद्दल जाणवली. आणि हे नाटक बसवताना अरविंद सरांनी एक गोष्ट अशी केली की लेखक म्हणून तर त्यांनी केलंच, पण शब्दांचा वापर न करता त्यांनी काही सीन या नाटकामध्ये पेरलेले आहेत की न बोलता, न शब्द वापरता त्यांनी सीन असे उभे केलेत की लोक अवाक होतात. म्हणजे 8 प्रयोगामध्ये, म्हणजे बीडला शो झाले, औरंगाबादला झालं, मुंबईमध्ये ठाणा, वाशीला झाले, शिवाजी मंदिरला झालं, लोक असे अवाक होतं की शब्दांचा वापर न करता हा सीन कसा उभा राहू शकतो आणि इतकं मार्मिक पद्धतीने हा माणूस कसा बोलू शकतो. मग लोकांना ते पत्र लिहितात किंवा ते लेखक म्हणून जास्त परिचय आहेत. पण या नाटकातनं मला असं वाटतं की दिग्दर्शक म्हणून नक्कीच अरविंद जगताप तुम्हाला वेगळे जाणवतील. अगदी खरं. पुण्यातून पुन्हा एकदा रवींद्र कुडाळकरांचा फोन आहे. बोला रवींद्र. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला. खरं तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या विषय घेतलेल्या धाडसाबद्दल मी त्यागीच करतो लेखकाला आणि दिग्दर्शकाला. तर माझे 2 प्रश्न आहेत. या प्रयोगाकडे तुम्ही धाडस म्हणून कसं पाहता किंवा आव्हान म्हणून कसं पाहता, पहिला प्रश्न. तर दुसरं मला असं विचारायचं आहे की प्रत्येक नवनिर्मितीमध्ये सर्जनशीलता खूप महत्वाची असते. आपण कशी सर्जनशीलता शोधली आणि ती प्रत्यक्षात आणली? धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यात हे मी आधी सांगितलं तसं सोशल मीडियाचं प्रतिबिंब आहे. सोशल मीडियावर ज्या प्रकारे लोक रिॲक्ट होतात त्याचं आजच्या पिढीच्या भाषेचं प्रतिबिंब तुम्हाला त्या नाटकात दिसेल. कुठल्या विषयात म्हणजे आता सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड आला आहे. म्हणजे काय होतं की कुठलीही समस्या असली, म्हणजे आपल्या गल्लीत कचरा जरी पडलेला असला किंवा नाला तुंबलेला असला तरी इस्रायल बघा, अमेरिका बघा, अरे तुमचं काय संबंध, अमेरिकेचा काय संबंध आहे मध्ये, इस्रायलचा काय संबंध आहे, कुठल्याही भारतातल्या समस्येवर आपल्याला उपदेश तिकडचा. म्हणजे मला एक कळत नाही की अरे तुमच्या शेजारीन जर बाळंतीण असेल तर बायकोची सोनोग्राफी करता का तुम्ही? जिथे समस्या ती बघा ना, ती आपल्या देशातली समस्या आपल्या देशातले निकष लावा आणि आपला अनुभव त्याच्यासाठी कामी आहे. तर ती जे जगभराची चर्चा चाललेली असते छोट्या छोट्या गोष्टीवर, त्यांचे पुरावे देत, त्यांचे इतिहास काढत, तर त्यापेक्षा आपण आपल्याकडे एकमेकांकडे माणूस म्हणून
करून बघितलं तर समस्या फार चटकीसरशी सुटतील. आणि हे फक्त कुठेतरी बरं, नाटक कम्प्लीट विनोदी आहे, नाटक विनोदाच्या अंगाने आहे, नाटक अजिबात कुठला उपदेशाचा डोस देत नाही, नाटक काही सांगत नाही, नाटक फक्त आरसा दाखवतं की आपण सगळेच कसे आहोत, म्हणजे प्रेक्षक नाही आम्ही पण, आणि आपण सगळे जातीचा विषय आला, पुतळ्याचा विषय आला किंवा असे विषय आले की आपण कसे आक्रमक होतो. आणि पाकिस्तान किंवा काश्मीरच्या प्रश्नावर आपण फक्त चर्चा करण्यापलीकडे काही करू शकत नाही. तर ही हतबलता सुद्धा आपल्याला अजून जाणीव नाही आहे त्याची. निश्चितपणे. आणखीन एक फोन आलाय, तो घेऊया. कोपरगावहून बोलतायत, बोला. हॅलो. हा बोला. हा, अरविंद सरांसाठी मला एक प्रश्न आहे. मला त्यांच्याशी एक सूचना मांडायची आहे मला त्यांना. बोला. अरविंद सर, आजच्या या काळामध्ये ते खरोखर मराठी चित्रपट सृष्टीसाठी आणि मराठी नाटकांसाठी खरोखर एक माझ्यामध्ये तरी वाईट दिवस आहे. आज मल्टीप्लेक्स थिएटर असेल किंवा रंगमंच असेल, आज कुठलाही प्रेक्षक लवकर जाते. हिंदी चित्रपट लागला शाहरुख खानचा लागेल, सलमान खानचा लागेल, आपले मराठी प्रेक्षकही जातात, हिंदी प्रेक्षकही जातात. तर मला एक अरविंद सर तुम्हाला एक असं सूचना करायची का तुम्ही असं काहीतरी लिखाण सांगा खरोखर मराठी चित्रपट सृष्टी असेल आणि रंगमंच असेल खरोखर चांगले दिवस येतील. एक माझी विनंती आहे तुम्हाला अरविंद सरांना, कारण तुमचे नेहमी मी पत्र वाचतो अरविंद सर. खूप माझं सर्व कुटुंब, माझी मिसेस नगरसेविका आहे, आम्ही सोमवार आणि मंगळवार अरविंद सरांचे पत्र ऐकण्यासाठी म्हणजे खरोखर आम्ही उत्सुकतेने बसतो आणि खूप आनंदही वाटतो. धन्यवाद सर. ईमेल्स आणि तुम्ही जे मगापासून म्हणताय की सोशल मीडिया, पण त्याच्यात सुद्धा पत्रांना तुम्ही जिवंत ठेवलेलं आहे. राहुल, सगळ्यात महत्त्वाचं आता मला तुला विचारायचं की आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीबद्दल इतकं बोलतो आहोत, विनोदी ढंगाने पुढे जाणारं ते नाटक आहे, मग त्या नाटकातल्या कलाकारांबद्दल सुद्धा मला वाटतं थोडंसं बोलणं क्रमप्राप्त आहे. ह्यातले कलाकार यातले मोठं USP आहे या नाटकाचं. कारण या नाटकातले कलाकार कोणीही ओळखीतले नाही तुमच्या, पण ओळखीतल्या सुपरस्टारपेक्षाही उत्तम परफॉर्मर आहेत सगळे. जसं मध्यंतरी काय मुलाखतीत अरविंद सर स्वतः बोलले, मलाही तो विश्वास आहे की या नाटकामधनं काय मिळेल न मिळेल मला माहीत नाही, परिवर्तन होईल किती होईल मला माहीत नाही, पण या नाटकातनं नक्कीच या मराठी रंगभूमीला 5 ते 6 सुपरस्टार मिळतील, हे नक्की या नाटकातनं तुम्हाला मी सांगतो. आणि तिकीट काढून आलेला ऑडियन्स आता GST-VSTमुळे खूपच आमचे वांदे झालेले आहेत, बुकिंग द्यायचं कमी झालेलं आहे, पण या नाटकातनं तुम्ही जे तिकीट काढणार आहात त्या तिकीटची 100% व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत. कारण इतकं जीव तोडून ते सगळे परफॉर्मर औरंगाबादचे नाट्यशास्त्रातले काही विद्यार्थी आहेत, काही शिक्षक आहेत आणि काही नवीन चांगले उमदे कलाकार आहेत, हे तुमचं तिकीट वसूल करून देतील, इतकं छान परफॉर्म. निश्चितपणे तुम्हाला दोघांशी गप्पा अशाच पुढे सुरू ठेवायच्या, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राहुल, जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की निर्माता म्हणून काय आव्हान असतं, जसं लेखकाला नेमकं काय आव्हान असतं हे मला विचारायचं, पण प्रश्न थोडासा बदलून विचारते. म्हणजे की काही लेखकांचं लिखाण खूप ज्वलंत असतं, आग पेटवतं, समाजात राडे करतं. तुमचं लेखन तुम्हाला कसं भावतं? नाही, हा फारच अवघड प्रश्न आहे. मला अजिबात भावत नाही. मी म्हणजे माणूस लिहितो का, म्हणजे माझ्या पुरतं तरी मला असं वाटतं की मला जर एकदा माझं लिखाण आवडायला लागलं तर मी लिहिणं बंद करीन. म्हणजे गरजच काय, मी एकदम एवढं थोर लिहिलं मी कशाला लिहायचं आता पुढे. पण मला ते आवडत नाही आहे, मला काहीतरी बरं करायचं आहे, मला काहीतरी चांगलं लिहायचं, म्हणून मी लिहितोय, त्या प्रोसेसमध्ये आहे. तर त्यामुळे भावणारं असं अजून मी काही केलेलं नाही आहे. पण मला एक वाटतं की मी फार मनातून मला हे मांडायचं आहे. मला हे खूप वाटतं की म्हणजे आसपास ह्या जातीच्या चर्चा किंवा ह्या सगळ्या गोष्टी मला नेहमी वाटतं की अरे त्या पुतळ्याचं काय झालंय, म्हणून म्हणजे मला असं वाटतं की आपल्या देशातल्या महापुरुषांचे पुतळे तिकीट लावून पाहिले पाहिजेत लोकांनी. ते असे फुकटात चौकात उभे आहेत म्हणून त्याची किंमत नाही लोकांना, म्हणून त्यांच्या विचारांची किंमत नाही. पुतळा आहे तर त्याला ना 100 रुपये किमान तिकीट पाहिजे आणि येणाऱ्याची पात्रता मग आपल्याला तपासली पण पाहिजे. आता काय झालंय, ते अवेलेबल आहे ना, सहज आहे, म्हणून त्याची आपल्याला किंमत नाही की एवढी मोठी माणसं होऊन गेली. तर पुतळा कोणाचा होतो? ज्या माणसाने आयुष्यभर रक्त आटवलं त्याचा पुतळा होतो. म्हणजे आयुष्यभर रक्त आटवायचं त्याचा पुतळा होणार आणि त्याच्यानंतर त्याच्या नावाने आपण लोकांचं रक्त सांडायचं, आज या त्यांच्या नावाने राजकारण करायचं. ही जी विसंगती, ही जी वाईट गोष्ट आज घडते त्याचा त्रास होतो, म्हणून हे मांडलंय. व्यक्तिशः तुम्हाला काय वाटतं, विचार जनमानसात रुजणं गरजेचं आहे की फक्त महापुरुषांचे पुतळे असणं गरजेचं आहे? म्हणजे मला असं वाटतं की महापुरुषांचे पुतळे तर असायलाच हवेत, कारण ते
प्रेरणा निर्माण करतात, ते एक ऊर्जा देतातच. पण त्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे आपल्याकडे, ती मला असं वाटतं की त्याची किंमत आपल्याला केव्हा वाटेल की मला त्या माणसाचे विचार माहिती आहेत, मला त्या माणसाचा थॉट माहिती, मला त्या माणसाने काय त्या माणसाला सांगायचं होतं हे माहिती आहे, तर मला त्या माणसाकडे बघण्याची उंची प्राप्त होईल. नाही तर पुतळे आपल्याकडे खरं तर खूप उंचावर ठेवले पाहिजेत, कारण आपण असंच बघितलं पाहिजे, कारण आपण आपल्या सगळं डोक्यावरून चाललेत त्यांचे विचार, आपण ते आत्मसात केले तर ती भक्ती अजून वाढेल. निश्चितपणे. आणखीन एक फोन आला तो घेऊया. साताऱ्याहून आनंदराव बोलतात आपल्याशी. बोला आनंदराव. मी आनंदराव फडतरे बोलतोय, मान तालुका कुकुडवाडवरून. बोला. माझ्या आयुष्याची जीवनाची राजकीय पक्षात माझी नवीन सुरुवात होत आहे आता. हॅलो. हा बोला आनंदराव. ते दोघे जण ना मला परिचय नाही अजून, काय त्यांचं नाव माझ्या नाही माहिती. मला वाटतं तुम्ही खूप चुकीच्या वेळेला आम्हाला फोन केलात, पण हरकत नाही आहे. तुमच्या फोनबद्दल धन्यवाद. राहुल, मला थेट तुलाच एक प्रश्न विचारायचा. म्हणजे अनेकदा असं होतं की कुठलीही गोष्ट जर पोहोचवायची असेल तर ती तू सांगून होत नाही, कलाकारांच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत सहज पोहोचते. तुला काय अनुभव आहे? तर चांगला अनुभव आहे, कारण मी याच्या आधी जी नाटकं केली त्या नाटकाच्या माध्यमातून बरीचशी लोक अशी भेटली मला की खूप नाटक छान आहे ना, आम्हाला जे वाटत होतं या नाटकातनं आम्हाला रिफ्लेक्ट झालं. आणि म्हणजे ठष्ट असेल, ठष्टच्या वेळी तर मला असा अनुभव आला की बऱ्याचशा महिला हॉस्टेल गर्ल्सच्या प्रश्नांवर निगडीत असलेलं नाटक होतं ते, आणि बऱ्याचशा मुली स्पेशली नाटक संपल्यानंतर यायच्या भेटायला. त्यांच्यामध्ये एक जिद्द, त्यांच्यामध्ये एक आशावाद आणि त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स त्या नाटकाच्या माध्यमातून निर्माण झाला होता. कारण निर्भीडपणे बोलणं, निर्भीडपणे घरातल्या लोकांना सांगणं की मला असं वाटतं, मला हे करायचं आहे. ती जी कुटुंबानं म्हणजे पुरुषप्रधान समाज रचनामध्ये स्त्रियांचं आपण ज्या पद्धतीने आज एक स्त्री, तुम्ही जर टी व्ही चॅनलला बघत असाल, माध्यमातून बघत असाल की एक उपभोग्य वस्तू म्हणून ती कशी दाखवली जाते, मग कुठल्या ॲडमधनं ती असेल, पण ती स्त्री आज कुठे कुठे आणि काय काय केलं आहे तिने तिच्या या कारकिर्दीमध्ये, ते करत असताना देखील आज पण नॅरो आहे. आणि आज पण त्या स्त्रियांवर बलात्कार, त्या स्त्रियांवर अत्याचार वेळोवेळी होत असतो. आणि ठष्टमधून आम्ही हेच मांडण्याचा प्रयत्न केला की 7 जन्माच्या बाता मारताना साला गर्भातच मारता. तर इतकं मार्मिक पद्धतीने ते नाटक लिहिलं गेलं आणि त्याच्यातनं स्त्रिया तर रडायच्याच आणि वरती येऊन त्या मुलींना भेटायच्या, कारण त्या मुलीचं नाटक होतं. तर ही एक आनंदाची गोष्ट की अरे लोकांना आवडतं, लोकांना ते त्यांच्या मनातलं एक रिॲक्शन, मनातली ती गोष्ट जी दाबून ठेवलेली ती या नाटकाच्या माध्यमातून बघायला मिळते. हा एक आनंद मला निर्माता म्हणून खूप मिळालेला आहे. शिवाजी अंडरग्राऊंडच्या वेळी पण तेच झालं. आता बॉम्बे 17च्या वेळी एका अशा मुलाची ती गोष्ट होती की धारावीमधल्या एका झोपडपट्टीतल्या एका मुलाची गोष्ट होती ती. आणि झोपडपट्टीमध्ये एक जगणं आहे, तिकडची एक संस्कृती आहे, पण ते आज त्या काळात मराठी रंगभूमीवर ती डिनाय केली गेली, साहित्यामध्ये डिनाय केली गेली. तर ते कुठेतरी मेनस्ट्रीममध्ये आणण्याचं मी धाडस केलं आणि मराठीमध्ये पहिल्यांदा असं धाडस झालं ज्याचं कौतुक महाराष्ट्राने कमी पण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जगभरातल्या 500 नाटकामध्ये त्या नाटकाची निवड केली गेली. हे मला आनंदाची गोष्ट आली की यार बॉस ते आपण करू शकलो. निश्चितपणे. खरं तर खूप कमी वेळ आपल्याला मिळाला गप्पा मारायला, कारण अर्धा तासच आपल्याकडे होता. पण जरी तुम्हाला दोघांना आता मी धन्यवाद म्हणत असले तरी मला वाटतं कार्यक्रमाची जी सांगत आहे ती अरविंद सर तुमच्या एखाद्या कुठल्या तरी आव्हानाने झाली पाहिजे. मला वाटतं प्रेक्षकांशी तुम्ही थोडंसं बोललं पाहिजे. नाही, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, म्हणजे काही वेळा काय होतं की आपण जे लिहित असतो, म्हणजे मी जी पत्र लिहितो किंवा काय तो माणसाचा गैरसमज होतो की अरे फार गंभीर माणूस आहे किंवा फार, तर मुळात काय असतं ना, ही गोष्ट मी अतिशय माणूस म्हणून मी शिकतोय. मी तुम्हाला उपदेश नाही करत. मी कधी जे लिहितो, जे मांडतो ते सुरुवातीला मी अंमलात आणायचा प्रयत्न करत असतो. मी कुठेतरी त्या प्रोसेसमध्ये असतो. मी तुम्हाला सांगितलं झाडं लावा, तर मी 10 झाडं लावलेली असतात म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं असतं की मी तुमच्याशी शेअर केलेलं असतं. त्यामुळे फार मोठेपणाचा आव त्यात नसतो. एक मित्र म्हणून, एक लहान भाऊ म्हणून किंवा एक तुमचा सहकारी म्हणून मी ते तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे मला उपदेश करणाऱ्या माणसांचा नेहमी राग येतो. त्याच्यामुळे हे उपदेश नाही आहेत, ही शेअरिंग आहे. निश्चितपणे. आणि थँक्स की तुम्ही इथे आलात आणि एवढं छान शेअरिंग आमच्याशी केलं त्याबद्दल. थँक्यू. आपल्याला मात्र सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात आता इथेच थांबायचं आहे, पण लवकरच भेटायचं आहे नव्या पाहुण्यांसोबत, नव्या विषयासोबत. पण सध्या इथेच थांबूया. नमस्कार. सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अरविंद जगताप सर आणि राहुल भंडारे तुमच्यासाठी आणखीन एक फोन आलेला आहे. पुण्याहून एक फोन आलाय, बघूया कोण बोलतंय. बोला. हा मॅम, प्रदीप शिंदे बोलतोय पुण्यावरून. बोला. तर नाटकामध्ये एक प्रकारे सामाजिक प्रश्न जे
असं म्हणजे सामाजिक प्रश्नाबद्दल अनेक गोष्टी त्यात जाणवल्या पाहिजेत. हॅलो. हां बोला. नाटक सादरीकरण करताना स्टेजवर एक समाजाचे काय प्रश्न आहेत का त्याच्यावर पण प्रेक्षकांचं लक्ष जाण्यासाठी पण त्या गोष्टी करायला हव्यात. या गोष्टी करण्यासाठी सगळे सामाजिक प्रश्न घेण्याचे नाटकाचे उपाय आहे. अच्छा, सामाजिक भान खरं तर आपण त्या नाटकांच्या माध्यमातून देत असतो. तर आणखीन काय अशा गोष्टी आहेत की आपण खरंच करायला हव्यात? नाही, सामाजिक भान हा तर मुद्दा आहेत, पण नाटक या गोष्टीकडे बघताना म्हणजे मला मुळात आता या नाटकाच्या सुरुवातीपासून जो मुद्दा होता की मी नेहमी कार्यकर्ता या भूमिकेत वावरत आलो, म्हणजे अगदी कॉलेजच्या काळापासून. आणि त्याच्यामुळे मी ते विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती या गाण्यातील मांडलं, लिहिलं ते. आणि तोच प्रवास इथपर्यंत आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा, की एका कार्यकर्त्याचं काय होतं. म्हणजे मला नेहमी डावे उजवे या वादात काही माणसाचं घडत नाही, काही कार्यकर्त्याचं घडत नाही. तो एका चमच्यासारखा असतो. आणि चमच्याचा प्रॉब्लेम काय असतो की त्याला वाटतं घास त्याच्याकडे येतो. तो डाव्या हातात असला काय उजव्या हातात असलं काय घास त्याला मिळाला असं वाटतं, पण तो घास त्याच्या घशात नसतो जाणार, त्याच्या थ्रू जाणार असतो. पण या चमच्यांचं आयुष्य या लढाईत मात्र हकनाक म्हणजे विनाकारण जात असतं. आणि अशी खूप माणसं, अशी खूप म्हणजे चळवळीत अशा खूप माणसांची वाताहत मी बघितलेली आहे. त्याच्यामुळे मला जी सोशल मीडियावर आता नवीन कार्यकर्त्यांची जी फळी तयार होते, जी प्रत्यक्षात पूर्वी ग्राउंडवर असायची, मैदानात झेंडे घेऊन असायची किंवा घोषणा देत असायची, ती आता सोशल मीडियावर ती दिवस रात्र ह्याने काय लिहिलंय त्याने काय लिहिलंय अशा ह्याच्यात असतात ना, ते स्वतःचा वेळ वाया घालवत आहेत. मुळात मी काही नवीन विचार देऊ शकतो का? नाही. तर मग मी त्याच्या वॉलवर जाऊन टीका करणे आणि ह्याच्या वॉलवर जाऊन काहीतरी निषेध नोंदवणे हे बंद केलं पाहिजे. मी काय लिहू शकतो, मी काय मांडू शकतो, मी काय केलंय, लोक तुम्हाला हे विचारणार आहेत की तुम्ही काय केलंय, तर तिथं तुमच्याकडे उत्तर आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा. आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तो आरसा दाखवण्याचं एक गमतीशीरपणे काम करतं. आणि जसं कलाकारांचा मुद्दा आहे, कलाकार सगळं ब्रिलियंट आहेत आणि त्यांना बघण्यासाठी नक्की प्रेक्षकांनी वा, निश्चितपणे. आणखीन एक फोन आला, तोही पटकन घेऊया. अंधेरीहून प्रथमेश बोलतायत. बोला प्रथमेश. हॅलो. मला राहुल सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. राहुल सर, तुमचं नाटक मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे दादरच्या शिवाजी नाट्य मंदिरला मी बघितलं, तर मला ते खूप आवडलं. तर मला फक्त एक विचारायचं होतं की अजून जास्ती तरुणांपर्यंत हे नाटक पोहोचेल त्यासाठी अजून आम्ही काय, म्हणजे माझ्या पद्धतीने किंवा माझ्यासारखे अजून मित्रमंडळी आलेले त्यांच्याने आम्ही काय प्रयत्न करू शकतो की. नाटक आवडलं तुम्हाला, याबद्दल धन्यवाद. तुम्ही या नाटकाची प्रतिक्रिया तुमच्या फेसबुक ब्लॉगवर असेल किंवा व्हॉट्सअपवर असेल किंवा तुमच्या मित्रमंडळींना माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून लोकांना सांगा. हे नाटक खरंच महत्त्वाचं आहे, कारण सामाजिक नाटक जरी असलं तरी आपण समाजामध्ये राहत असतो आणि समाजामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याचं एक रिफ्लेक्शन असतं. ते नाटक माध्यमातून असेल, चित्रपट माध्यमातून असेल, सिरियल माध्यमातून असेल, तर आपण ते मांडत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे नाटक तुम्ही जास्तीत जास्त लोकांना कसे त्या नाटकाचा मेसेज पोहोचेल, फेसबुकच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून, तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, तुमच्या माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून. कारण हे नाटक पाहणं, आजच्या काळातलं हे नाटक इतकं महत्त्वपूर्ण नाटक आहे, कारण तुमच्यासारख्या तरुणांनी आणि खास करून महिला वर्गाने हे नाटक जास्त प्रमाणात पाहावं अशी माझी निर्माता म्हणून, लेखक दिग्दर्शक म्हणून अरविंद सरांची पण इच्छा खूप आहे. कारण आजच्या काळातलं हे नाटक यूथचं नाटक आहे आणि ते तुम्हाला भावेल हे नक्कीच मला असं वाटतं. जसं तर तुमच्या बोलण्यातून आलं की यूथचं नाटक आहे, एक सामाजिक भान तुम्ही देता, सोशल मीडियाला तुम्ही सगळ्यांच्या पुढे वेगळ्या माध्यमातून मांडता, एक सटायर किंवा कॉमेडी ढंगातून ते सगळं तुम्ही मांडत असता. पण हे सगळं करत असताना निर्माता म्हणून किती मोठं चॅलेंज असतं मग? चॅलेंज खूप आहे हे ॲक्च्युली हे, कारण बरेचसे निर्माते खूप सेफ गेम खेळतात की धंद्याचं नाटक आणि नाटकाचा धंदा असेल तरच ते पैसे टाकतात, अदरवाईज ते टाकत नाही, कारण खूप मोठा लवाजमा असतो. परंतु ही रिस्क घेत असताना मला बऱ्याचशा लोकांनी मॉरल सपोर्ट केला आणि मला विश्वास दिला. काही लोकांनी, मी स्पेशली काही लोकांचं थँक्स मागतो या माध्यमाच्या, या विचारपीठाच्या माध्यमातून, की ते जर नसते सोबत माझ्या तर कदाचित मी हे नाटक करण्याचं धाडस करू शकलो नसतो. कारण कसं कधी फटके पण खावे लागतात, कधी शिव्या खाव्या लागतात, कधी स्तुती पण लोकांची असते, शाबासकीची थाप पण असते. परंतु अशा पद्धतीचं स्पेसिफिक नाटक जेव्हा असतं, विचारांचं असेल किंवा एखाद्या विशिष्ट समस्यावर घेणारं नाटक असेल, मांडणी केलेलं नाटक असेल, तर थोडी भीती असते. म्हणजे शिवाजी आंडगांच्या भीती फटके पण खाल्लेले, शिव्या पण खाल्लेल्या आहेत, दमदाटी धमकी पण खाल्लेली आहे. पण या नाटकामध्ये तसं मला अजून तरी तसा काही फोन आला नाही किंवा तसं धमकी वजा आदेश असा कोणाचा आला नाही कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्याही कार्यकर्त्याचा. कारण हे नाटक ज्या पद्धतीने बॅलन्स झालेलं आहे आणि कोणाच्याही म्हणजे कोणालाही ओरखाडा न करता प्रत्येकाला बोचरे संवादातनं त्यांनी त्यांच्या
त्यांनी केलेल्या चुकांची मांडणी तिथं त्या नाटकात केलेली आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत कोणाला तो राग येईल किंवा ते अंगावर येतील लोक माझ्या. निश्चितपणे हाच प्रश्न मला लेखक अरविंद जगताप यांना सुद्धा विचारायचा आहे, पण त्याआधी पटकन घेऊया एक छोटासा ब्रेक.